गुंतता मन हे भाग 2. ए महाराणी, एवढं नटून तटून कुठे चालले आहेस, आणि तेही इतक्या रात्री? शोभा बाहेरून आत येत बोलल्या. ते मी आरवी बोलतानाच आज पडत होती. समीक्षाकडे पार्टी आहे म्हणून ती तिच्या घरी चालली आहे. शंकर मध्येच बोलले. अहो, पण एवढ्या तरण्या मुलीला एवढ्या रात्रीचं घराबाहेर एकटं पाठवणं योग्य दिसतं का? शोभा, मला माहिती आहे की आता रात्र होणार आहे, पण अजूनही इतका उशीर झालेला नाही आहे की मी तिला पाठवू शकत नाही. आणि तसंही पार्टी संपल्यानंतर मी स्वतः तिला न्यायला जाणार आहे. त्याच्यामुळे तुला तिची काळजी करण्याची काहीच गरज नाही आहे. शंकर, मला तर कधीच घराबाहेर असं एकटीला पाठवलं नाही. कुठे बाहेर जायचं म्हटलं की लगेच परवानगी घ्यायला लागायची, आणि आता हिने विचारलं असेल आणि पप्पांनी लगेच होकारही दिला असेल. सान्वी, तिने मला विचारलेलं नाही आहे, मी स्वतःहून तिला जायची परवानगी दिली आहे. शंकर, तुम्हाला जर का तिला पाठवायचं असेल तर पाठवा, पण जर काही कमी जास्त झालं ना तर पण आम्हाला काही दोष देऊ नका, असं म्हणून शोभा धुसफुसत आत निघून गेला. मामा, तुम्हाला खरंच असं वाटतं का मी जायला हवं? तुम्ही आत्ता मामीला तर पाहिलंच ना, किती चिडली होती. आणि जर मामीची इच्छा नाही आहे मी जावं आणि मी गेले तर मामी पुन्हा माझ्यावर चिडेल. आरवी, तू तिची अजिबात काळजी करू नकोस, तू बिनधास्तपणे जा. आणि तुला तर माहितीच आहे की तिचा राग थोड्या वेळापुरता असतो, नाहीतर ती मनाने खूप चांगली आहे. शंकर, ठीक आहे मामा, मी पार्टी संपल्यानंतर तुम्हाला कॉल करते, मग तुम्ही मला न्यायला आला तरी चालेल. ठीक आहे, जा तू, शंकर बोलले आणि आरवी घरातून बाहेर पडली. ती घरातून बाहेर पडली खरं, पण आता मामी मामांवर नक्कीच बरसणार याची तिला कल्पना होती. ते आजूबाजूला पाहिलं पण तिला कुठेच रिक्षा दिसली नाही, म्हणून ती स्टॉपवर थांबली होती. तसं तर त्या गावात खूप कमी रिक्षा मिळत असे. तू कुठे चालली आहेस एवढ्या सायंकाळी? एक बाईकवाला तिच्या समोर बाईक थांबवत बोलला. मैत्रिणीकडे चालली आहे, ती तोंड फिरवत बोलली. चल, मी सोडतो तुला. तसंही तुला आता इथे रिक्षा मिळणं तर शक्य नाही आहे. तुला तर माहीतच आहे एवढ्या रात्री इथे शक्यतो रिक्षा भेटत नाही, आणि आज बससुद्धा येणार नाही आहे. त्याच्यामुळे तू माझ्यासोबत येऊ शकतेस. तो निडरपणे बोलला. पण तू मला का सोडतोय? तुझ्या आईचं आणि माझ्या मामीचं अजिबात पटत नाही, तरीही तू माझी मदत करायला तयार झालास. कशासाठी? आरवी त्याच्याकडे प्रश्नार्थक नजरेने पाहत बोलली. माझ्या आईचं आणि तुझ्या मामीचं पटत नाही आहे, त्यात आपला काय दोष आहे? आपण तर एकमेकांशी पटू शकतो ना? आपलं तर एकमेकांशी पटू शकतं ना. आपण एकमेकांशी बोलू शकतो. तुला आत्ता तुझ्या मैत्रिणीकडे जायचं आहे, आणि मी सुद्धा गावातून बाहेरच चाललो होतो, म्हणून तुला सोडायला तयार झालो. पण जर तुला माझ्यासोबत यायचं नसेल तर मलाही काही हौस नाही आहे. जर तुला दुसरं कोणी सोडायला येत असेल तर ठीक आहे, माझं मी जातो, तो बोलला. आणि आरवी विचारात पडली. आरवी, तुला आत्ता इथून काहीच मिळणार नाही, आणि जर तू घरी गेली तर मामा तुला सोडायला येतील, आणि मामा सोडायला येणार म्हटल्यावरती मामी अजूनच चिडणार. त्यापेक्षा तू याच्यासोबतच जा, आणि ओढणीने चेहरा झाकून घेतला तर कोणाला कळणारही नाही आहे. ती मनातच विचार करत होती. ठीक आहे, तू येत नसशील तर मी जातो. विनय, नाही, मी येते. तू मला पुढच्या स्टॉपवरती सोडलंस तरी चालेल, तिथून मला रिक्षा लगेच मिळून जाईल. आरवी, विनय गाडी स्टार्ट करत बोलला. तो आता एवढ्या रात्री कुठे चालला आहेस? आरवी, गर्लफ्रेंडला भेटायला. तो मागचा पुढचा विचार न करता पटकन बोलून गेला. काय? आरवीने थोडं आश्चर्याने विचारले. हो, तो बिनधास्तपणे बोलला. तुला गर्लफ्रेंड आहे? आरवी त्याच्याकडे आश्चर्याने पाहत बोलली. एक मिनिट, मी माझ्या गर्लफ्रेंडला नाही, माझ्या मित्राच्या गर्लफ्रेंडला भेटायला चालले. तू काही चुकीचा अर्थ काढू नकोस. विनय, तू तुझ्या मित्राच्या गर्लफ्रेंडला भेटायला चाललायस? गर्लफ्रेंड तुझ्या मित्राची, आणि भेटायला तू चाललास कशासाठी? आरवी, माझ्यामुळे त्या दोघांमध्ये थोडीशी भांडणं झाली, तीच मिटवायची आहेत, म्हणून चाललो होतो. विनय, ओके. आरवीने हुंकार भरला. कॉंग्रॅच्युलेशन्स, तू पूर्ण कॉलेजमध्ये MBBS मध्ये फर्स्ट आली आहेस. विनय, थँक्यू. आरवीने हसत स्वीकारलं. मग आता पुढे काय विचार आहे? स्वतःचं क्लिनिक वगैरे टाकणार आहेस की एखाद्या हॉस्पिटलमध्ये जॉब? विनय गाडी चालवत बोलला. त्याच्याबद्दल तर मी अजून काहीच विचार केलेला नाही आहे. आरवी,
तुला इथेच उतरायचं होतं ना? विनय. हो, असं म्हणत आरवी गाडीवरून खाली उतरली. थँक्यू इथंपर्यंत सोडल्याबद्दल, आरवी बोलली, पण तो काहीही न बोलता तिथून निघून गेला. आरवीला तिथून लगेच रिक्षा मिळाली. तिने पटकन रिक्षा पकडली आणि ती तिथून समीक्षेच्या घरी निघून आली. ती दरवाजाजवळ एंटर झाली तेव्हा समोरचा नजारा बघून तिचे डोळे दिपले. खूप छान सुंदर डेकोरेशन केली होती. सगळीकडे फुलांनी घर सजवलं गेलं होतं. खाली रेड कार्पेट अंतरलं होतं. आजूबाजूला टेबल्स आणि चेअर्स ठेवल्या होत्या. तसं तर पार्टी सुरू व्हायला अजून बराच वेळ होता, पण तरीही त्यातले कित्येक जण येऊन थांबले होते. आरवीची नजर मात्र समीक्षाला शोधत होती. तिला समोर नंदिनी तिच्या मैत्रिणींसोबत गप्पा मारताना दिसला. हॅलो आंटी, आरवीने त्यांना हसून ग्रीट केलं. समीक्षा तिच्या रूममध्ये आहे, तू डायरेक्ट जाऊन तिलाच भेट, नंदिनी तिरसटपणे बोलल्या. ठीक आहे आंटी, असं म्हणून ती निमूटपणे समीक्षेच्या रूममध्ये निघून गेली. नंदिनी, कोण होती ग ही मुलगी? तिच्या एका मैत्रिणीने विचारले. समीक्षेची मैत्रीण आहे, नंदिनी माहिती पुरवत बोलल्या. अगं पण तू तिचे कपडे बघितलेस का? किती साधे कपडे घातलेत तिने. आणि समीक्षा श्रीमंतीत वाढलेली मुलगी आहे. अशा गरीब मुलीसोबत मैत्री ठेवणं चांगलं नाही आहे. रीमा, आय नो रीमा, पण ही गोष्ट या बाप लेकीला कोण समजवणार? मी तर त्यांना सांगून सांगून अक्षरशः कंटाळले आहे. पण जेव्हा पण मी त्यांच्यासमोर हिचा विषय काढते ना, तेव्हा ते दोघेही माझ्यावरच चिडतात. नंदिनी, ती या पार्टीमध्ये काय करतीये? माया, ती पूर्ण कॉलेजमध्ये फर्स्ट आले आहे, म्हणून तिलासुद्धा या पार्टीमध्ये इन्व्हाइट केलं आहे. मी त्यांना म्हणत होते की ही रिच लोकांची पार्टी आहे, पण त्यांनी माझं न ऐकता तिला या पार्टीमध्ये बोलावलं. आणि या समीक्षाने एकदा काही मागितलं की लगेच द्यायला तयार होतात. ती म्हणाली की बोलवूया, की हेही झाले लगेच तयार. नंदिनी, तिच्याकडे बघून असं वाटत नाही की ती एवढी हुशार असेल. माया, हुशार तर आहेच, पण आहे तर गरीब घरातलीच ना. रीमा, नंदिनी, तू तुझ्या मुलीला तिच्यापासून जरा लांबच ठेवायचा प्रयत्न कर. गरीब घरातल्या मुली असतातच अशा. श्रीमंत लोकांना आपल्या जाळ्यात ओढतात आणि त्यांचा वापर करून सोडून देतात. माया, त्या स्टेअर्सवरून वर जाणाऱ्या आरवीकडे एक रागीट कटाक्ष टाकत म्हणाल्या. समीक्षा, आरवीने आवाज दिला तसं समीक्षाने मागे वळून पाहिलं. बरं झालं आरवी, तू आलीस. मी कधीपासून तुझी वाट बघतीये. समीक्षा, मला यायला लेट तर झाला नाही ना? आरवी चेहऱ्यावरती हसू आणत बोलली. अगं नाही, डॅडसुद्धा आत्ताच आलेत. ते सुद्धा त्यांच्या रूममध्ये रेडी होत आहेत. समीक्षा, ओके, म्हणजे मी वेळेवर आली आहे तर. आरवी, हे बघ, हा ड्रेस तुझ्यासाठी आहे, तो पटकन घालून घे. आणि याच्यासोबतची ज्वेलरीसुद्धा मी ठेवली आहे. समीक्षा, आय एम व्हेरी सॉरी समीक्षा, पण मी हा ड्रेस नाही घालू शकत. आणि तुला तर माहितीच आहे ना की मला असे कपडे घालायला अजिबात आवडत नाहीत. मी जो ड्रेस घातलाय तो सुद्धा छानच आहे आणि मला त्यात कम्फर्टेबलसुद्धा वाटेल, पण असे ड्रेस मी कधीच घालत नाही. आरवी, पण आज एक दिवस घालायला काय हरकत आहे? समीक्षा, हरकत तर काहीच नाही, पण मी असे महागडे कपडे घातलेले तुझ्या मॉमला नाही आवडणार, आणि तेही तुझ्या घरात येऊन. आरवी, मॉमचा स्वभाव तर तुला माहीतच आहे, आणि जर ती काही बोललीस तर मी सांगेन ना तिला. समीक्षा, नाही. समीक्षा ऐकत नाहीये हे बघून आरवी थोड्या कठोर शब्दात बोलली. बरं ठीक आहे, जशी तुझी इच्छा. तुला जर नसेल घालायचं तर नको घालो. तशीही तू अशी सुद्धा खूप छान दिसतेस. समीक्षा बोलली आणि आरवीने तिला मनवलं याचा आनंद तिच्या चेहऱ्यावर होता. आपण जाऊया का खाली? खाली सगळेजण आपली वाट बघत असतील, कारण आत्ता खालून खूप आवाज यायला लागलाय. बहुतेक डॅडने ज्यांना इन्व्हाइट केलं होतं ते सगळे आले असतील. समीक्षा, आरवी असं म्हणून त्या दोघीही खाली निघून आल्या. समीक्षा इकडे. राजवर्धनने तिला आवाज दिला तसं ती आरवीला घेऊन तिकडे जायला वळली. बरं झालं आरवी, तू आलीस. मी कधीपासून तुझी वाट बघतीये. मला तुझ्या माझ्या दुसऱ्या फ्रेंडसोबत इंट्रोड्यूस करून द्यायचं आहे. नंदिनी तिच्या हाताला पकडत बोलल्या. पण मॉम, डॅड बोलवत आहेत. समीक्षा, हो, पण तुझ्या डॅडींनी फक्त तुलाच बोलवलंय, आरवीला नाही. त्या चेहऱ्यावर तिरकस हसू आणत बोलल्या. आरवी, तू थांबतेस ना? नंदिनी तिच्याकडे पाहत बोलल्या. आरवीने नाईलाजाने हुंकार भरला. तशी समीक्षा राजवर्धनकडे गेली. थोड्या वेळापूर्वी नंदिनी त्यांच्या फ्रेंडसोबत जे काही बोलत होत्या ते सगळं बोलणं आरवीने ऐकलं होतं. आरवी, तू एक काम कर, तू माझ्या मैत्रिणींसाठी आधी ज्यूसचे 2 ग्लासेस घेऊन ये. नंदिनी, हो आणते. असं म्हणून आरवी किचनकडे वळली.
एक्सक्यूज मी, कॅन यू गिव्ह मी अ ज्यूस? एक व्यक्ती आरवीकडे बघत म्हणाला. हो. तिने तिच्या हातातला ग्लास त्याला दिला. आरवी, किती वेळ लागणार आहे ज्यूस घेऊन यायला? नंदिनी थोड्या कठोर शब्दात बोलल्या. हो आणते, असं म्हणून ती पटकन ज्यूसचे 2 ग्लासेस घेऊन नंदिनीजवळ आली. नंदिनी, तू आता काहीच करू नकोस. जर तू तिच्यासोबत आत्ता काही वाईट वागलीस तर तुझी मुलगी आणि तुझा नवरा सगळ्यांसमोर तुझं इन्सल्ट करतील. त्याच्यामुळे तू जरा शांत घे. तू जे काही करशील ते विचार करून कर. नंदिनीची मैत्रीण नंदिनीला समजावत बोलली. अंकल, ही आरवी आहे आणि माझी बेस्ट फ्रेंडसुद्धा. ही पूर्ण कॉलेजमध्ये फर्स्ट आली आहे. समीक्षा राजवर्धनच्या फ्रेंडसोबत आरवीची ओळख करून देत बोलली. ओके, मग पुढे काय विचार आहे? सध्या तर मी एखादं हॉस्पिटल जॉईन करेन आणि तिथूनच लोकांची सेवासुद्धा. आरवी, तुला लोकांची सेवा करण्याची इच्छा आहे? हो अंकल. आरवी, तुझा विचार चांगला आहे. बघता बघता वेळ निघून गेली आणि पार्टी कधी संपत आली ते कोणालाच समजलं नाही. आरवीचं लक्ष मात्र राहून राहून घड्याळाकडे जात होतं. घड्याळात वेळ उलटून जात होती. तिला शंकरला फोन करायचा होता, पण तिथे इतका गोंधळ होता की आवाजही नीट येणार नव्हता हे तिला माहीत होतं. म्हणून ती तिथून बाहेर पडली. आरवीने बाहेर येऊन शंकरला कॉल लावला. हॅलो मामा. आरवी, हॅलो. समोरून मामीचा आवाज आला आणि आरवी घाबरली. मामी, मला मामांशी बोलायचं होतं. तुम्ही फोन द्याल का त्यांना? आरवी, हे बघ आरवी, तुझे मामा आता झोपलेत आणि ते दिवसभर काम करून खूप थकतात आणि दुसऱ्यांच्या शेतातही कामासाठी जावं लागतं. मी त्यांना आत्ता उठवू शकत नाही. तुझं जे काही काम आहे ते मला सांग. शोभा, नाही मामी, ते मामा म्हणाले होते की पार्टी संपायच्या अगोदर मला कॉल कर, मी तुला न्यायला येईन म्हणून मी कॉल केलाय. आरवी, त्यांची खूप गाढ झोप लागली आहे आणि ते येऊ शकणार नाहीत. असं म्हणून शोभाने कॉल कट केला. आई, तू तिला खोटं का सांगितलं? पप्पा तर टी व्ही बघत आहेत. सानू, तू जास्त शहाणपणा करू नको. हा घे मोबाईल आणि त्यात तिचा आलेला नंबर जो आहे तो डिलीट करून टाक. शोभा, अगं पण आई, तिने जर आल्यावरती पप्पांना सांगितलं की तिने तुम्हाला कॉल केला होता तर काय सांगणार आहेस तू त्यांना? सानू, त्यांना माझं मी सांगेन. त्या सानूला दटावत बोलल्या. केलाय मी नंबर डिलीट. सानू शोभाच्या हातात मोबाईल देत बोलली. आता मी काय करू? कोणासोबत घरी जाऊ? समीक्षाला जर कळालं की मला न्यायला कोणीच येणार नाही तर ती आणि अंकल मला इथे राहण्यासाठी फोर्स करतील. पण नंदिनी आंटींना मी इथे राहिलेला आवडणार नाही आणि आता एवढ्या उशिरा मला घरी जायला कोणी सापडणार सुद्धा नाही. ती मनातच विचार करत होती. आरवी, तू बाहेर काय करतेस? समीक्षा तिला शोधत शोधत बाहेर आली होती. कॉलवर बोलत होते आणि आतमध्ये आवाज व्यवस्थित येत नव्हता ना, म्हणून बाहेर आले होते. आरवी समीक्षाला म्हणाली. ओके चल, आज डॅड आपली कोणाची तरी ओळख करून देणार आहेत. त्यांनी आपल्याला दोघींनाही बोलवलंय. समीक्षा आरवी बोलली आणि त्या दोघीही आतमध्ये निघून आल्या. हे मिस्टर विभव देशमुख आजच अमेरिकेहून परत आलेत. ते खूप मोठे सर्जन आहेत. त्यांनी बऱ्याच दिवसापासून इथे एक नवीन हॉस्पिटल उभं करण्याचं काम सुरू केलं होतं, पण आता ते लवकरच रेडी होत आहे आणि तिथे त्यांना नवीन स्टाफची गरजसुद्धा लागणार आहे. राजवर्धन. मग त्याचं काय डॅड? समीक्षा, मला असं वाटतंय की तुम्ही दोघींनी त्यांच्या अंडर काम करावं. तुम्हाला त्यांच्यापासून खूप काही शिकायला मिळेल आणि ते खूप चांगले डॉक्टर आहेत. मी आत्तापर्यंत त्यांच्याबद्दल बरंच काही ऐकलंय. राजवर्धन समीक्षाला म्हणाले. ठीक आहे अंकल, पण यांचं हॉस्पिटलचं काम कधीपर्यंत होणार आहे? आरवी, लवकरच होईल. विभव तिच्याकडे पाहत बोलला. पण मग तुम्ही अमेरिकेत सुद्धा एखादं हॉस्पिटल उभं करू शकलं असता. तुम्ही इथे इंडियामध्ये येऊन का हॉस्पिटल सुरू करताय? आरवीने त्याला सरळ प्रश्न केला. कारण मी मूळचा इंडियनच आहे. जेव्हा मी लहान होतो तेव्हा माझे मॉम डॅड अमेरिकेमध्ये जाऊन सेटल झाले, पण मला इंडियामध्ये परत यायचं होतं. म्हणून मी त्याच्यावरती खूप स्टडी केला आणि एक स्पेशलिस्ट म्हणून इंडियामध्ये परत आलो. पण इंडियामध्ये येऊन सुद्धा मला कुठे जॉब करायचं नव्हतं, म्हणून मी स्वतःचं हॉस्पिटल उभं केलं. विभव, ओके ठीक आहे चालेल डॅड, काहीच प्रॉब्लेम नाही आहे.
आम्ही दोघीही यांचं हॉस्पिटल जॉईन करू. समीक्षा